हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते. काय मित्रांनो, परीक्षेची तयारी जोरदार सुरू असेल. परीक्षेची तयारी करता करता रेडिओ MPSC गुरु ऐकायला विसरू नका. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. असे जगा जसे तुमचा उद्या शेवटचा दिवस आहे. असे शिका जसे तुम्हाला कायम जिवंत राहायचं आहे. हा आहे महात्मा गांधीजी यांनी सांगितलेला विचार. आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 12 मार्चच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 1930 साली ब्रिटिश सरकारने भारतात तयार केलेल्या मिठावर बसवलेल्या अन्यायकारक करामुळे महात्मा गांधी यांनी 200 मैलाच्या दांडी यात्रेला सुरुवात केली होती. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य लढ्यादरम्यान झालेला मिठाचा सत्याग्रह हा भारतातील तत्कालीन ब्रिटिश शासनाने मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर लावलेल्या कराच्या विरोधात 1930 साली घडलेला सत्याग्रह होतात. यालाच दांडी सत्याग्रह असे देखील म्हटले जाते. मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात दांडी यात्रेने झाली. ही दांडी यात्रा साबरमती आश्रमापासून 12 मार्च 1930 रोजी सुरू झाली. गांधीजींच्या बरोबर त्यांचे 78 निवडक अनुयायी होते. त्यात सरोजिनी नायडू, इला भट यांचा देखील समावेश होता. यात्रा पुढे निघाली तशी तशी सहभागी लोकांची गर्दी वाढतच गेली. ही यात्रा 24 दिवस चालली आणि तिच्यातील लोक 385 किलोमीटरपर्यंत पायी चालले. यात्रा दांडी येथे समुद्रकिनारी 6 एप्रिल 1930ला पोहोचली. त्या दिवशी जेव्हा सकाळी 6:30 वाजता गांधीजींनी चिमूटभर मीठ उचलून कायदेभंग केला तेव्हा कायदेभंगाच्या मोठ्या प्रमाणावरील चळवळीची ती सुरुवातच ठरली. दांडीनंतर गांधीजींनी मीठ बनवत आणि सभांमध्ये भाषणे करत ते समुद्रकिनाऱ्याने दक्षिणेकडे जात राहिले. दांडीच्या दक्षिणेला 25 मैलांवर असलेल्या धारासणा या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह करण्याचे काँग्रेस पक्षाने ठरवले होते. पण त्यापूर्वी 4-5 मे दरम्यान रात्री गांधीजींना अटक करण्यात आली. दांडी यात्रा आणि धारासणा येथील सत्याग्रह यामुळे सर्व जगाचे लक्ष भारतीय स्वातंत्र्य लढ्याकडे वेधले गेले. मिठाचा सत्याग्रह म्हणजे असहकार चळवळीचा एक भाग होता. प्रत्यक्षात मिठावरचा कर हे केवळ निमित्त होते. गांधींना त्या निमित्ताने लोकसंघटन आणि लोकजागृती साधायची होती. मिठावरील कराच्या विरोधातील हे आंदोलन पुढे वर्षभर सुरूच राहिले. मिठाच्या सत्याग्रहाच्या आंदोलनाच्या दरम्यान 60,000हून अधिक भारतीय तुरुंगात गेले होते. आजच्याच दिवशी 1999 साली सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधीजींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला होता. आजच्याच दिवशी 1913 मध्ये यशवंतराव चव्हाण यांचा जन्म झाला. ते भारताचे 5वे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांचा मृत्यू 25 नोव्हेंबर 1984 रोजी झाला. 1999 मध्ये झेक प्रजासत्ताक हंगेरी व पोलंड नाटोमध्ये सहभागी झाले. 12 मार्च हा दिवस मॉरिशस या देशाचा राष्ट्रदिन म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्याच दिवशी 1968 मध्ये मॉरिशस इंग्लंडपासून स्वतंत्र झाला. 1992 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 24 वर्षांनी ब्रिटिश सत्तेची सर्व जोखडे झुगारून देऊन मॉरिशस प्रजासत्ताक बनले. आजच्याच दिवशी 1918 मध्ये रशियाची राजधानी सेंट पीटर्सबर्ग येथून मॉस्को या ठिकाणी हलविण्यात आली. 12 मार्च याच दिवशी समाज विकासातील पहिली जागतिक परिषद या दिवशी संपन्न झाली होती. 2001 साली राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये, सामाजिक आणि आर्थिक विकास या क्षेत्रातील बहुमोल कामगिरीबद्दल देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना प्रदान करण्यात आला होता. 2001 साली रॉबर्ट लुडलूम यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ते अमेरिकन लेखक होते. त्यांचा जन्म 25 मे 1927 रोजी झाला. 1999 मध्ये यहुदी मेनुहीन यांचा मृत्यू झाला. ते प्रसिद्ध व्हायोलिन वादक आणि वाद्यवृद्ध संचालक होते. त्यांचा जन्म 22 एप्रिल 1916 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1911 मध्ये दयानंद बाळकृष्ण उर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांचा जन्म झाला.
ते गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती आणि दानशूर होते. त्यांचा मृत्यू 12 ऑगस्ट 1973 मध्ये झाला. आजच्याच दिवशी 1980 साली सुप्रसिद्ध तबलावादक वसंतराव आचरेकर यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. आजच्याच दिवशी 1942 मध्ये रॉबर्ट बॉश यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ते जर्मन अभियंते आणि उद्योजक होते. त्यांचा जन्म 23 सप्टेंबर 1861 मध्ये झाला. 1891 मध्ये नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचा जन्म झाला. ते अभिनेते व निर्माते होते. 1824 मध्ये गुस्ताव किर्चॉफ यांचा जन्म झाला. ते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचा मृत्यू 17 ऑक्टोबर 1887 मध्ये झाला. आजच्याच दिवशी 1912 मध्ये कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहिलेल्या संगीत मानापमान या नाटकाचा पहिला प्रयोग किर्लोस्कर नाटक मंडळींनी मुंबईतील रिपन नाट्यगृहात केला. आजच्याच दिवशी 1993 मध्ये मुंबई येथे झालेल्या 12 स्फोटांच्या मालिकेत 300हून अधिक जण ठार झाले होते, तर हजारो लोक जखमी झाले होते. 1991 साली जेजुरी येथील खंडोबा मंदिरात चोरी झाली होती. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचे दिनविशेष हे सत्र कसे वाटले, म्हणजेच आजच्या दिवसाची गोष्ट कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80, म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.